पूर्णा स्थानकाच्या विकासासाठी महाव्यवस्थापकाकडे साकडे विविध मागण्यांचं निवेदन सादर. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय श्रीवास्तव यांनी 5 फेब्रुवारी रोजी नांदेड विभागाच्या वार्षिक पाहणी दौऱ्याअंतर्गत पूर्णा रेल्वे स्थानकाला महत्त्वपूर्ण भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानकाची नवीन इमारत आणि येथील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान शहरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळानं महाव्यवस्थापकांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचं निवेदन सादर केले. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये रस्ते रेल्वे रुळांमुळे दुभंगलेल्या शहराला जोडणारा पाचशेरी पूल, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म 1 व 4 ला जोडणारा नवीन पूल, लिफ्ट, गार्डन आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांचा समावेश आहे. तसे रेल्वे कोच वॉशिंग डेपो, इलेक्ट्रिक लोको शेडची उभारणी, वंदे भारत एक्सप्रेसला थांबा आणि कोरोना काळात वाढवलेला तिकीट दर पूर्ववत करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांनी दिले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट.